हॅलो STC फॅमिली, स्टोरींच्या या विश्वात तुमचं स्वागत आहे. या चॅनलच्या माध्यमातून मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीसारख्या आणखी इंटरेस्टिंग स्टोरी मी तुमच्या भेटीला घेऊन येणार आहे. तर चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी आधीच सबस्क्राईब केलं आहे त्यांनी बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला लगेच येतील. मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा नवीन भाग आला आहे, तर आधी लाईक करून घ्या. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे नक्की कळवा. सादर करीत आहोत मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा 95वा भाग. ब्रँड ॲम्बॅसेडरसाठी मायाचा होकार. अभिनंदन मिसेस माया राजाध्यक्ष, मयंक हसत म्हणाला आणि तिच्या डेस्क समोरच्या खुर्चीवर बसला. मायाने फक्त मान हलवून त्याच्या शुभेच्छा स्वीकारल्या. समीक्षा राऊतच्या पार्टीमध्ये मीत याच कारणासाठी त्याच्यावर चिडला होता. ते मीतने चांगलंच केलं असं तिला अचानक वाटून गेलं. तर मग लाईफस्टाईल इंडस्ट्रीजच्या नव्या ब्रँड ॲम्बॅसेडर मयंकने बोलायला सुरुवात केली. मीत आणि तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं आहे हे तर मी जाणतोच. तुमचा कॉन्ट्रॅक्ट मीच तर फायनल केला होता, तो हसत म्हणाला. तसंही तुम्ही दोघे काही महिन्यानंतर वेगळे होणार आहात आणि लाईफस्टाईल इंडस्ट्रीजची ब्रँड ॲम्बॅसेडर होणार म्हणल्यानंतर काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत, तो बोलत होता. माया शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती. हा नक्की काय सांगत आहे हे ती जाणून घ्यायचा प्रयत्न करत होती. लाईफस्टाईल इंडस्ट्री ही खूप मोठी कंपनी आहे आणि तिचा चेहरा बनणं म्हणजे खूप मोठी बाब आहे. तेव्हा या कंपनीचा ब्रँड ॲम्बॅसेडर बनणारी व्यक्ती यांच्याकडून किती पैसे घेते याची मला चांगलीच कल्पना आहे. सोनियाचं ब्रँड ॲम्बॅसेडरचं कॉन्ट्रॅक्ट देखील मीच फायनल केलं होतं. मयंक पुढे बोलला. तर मला असं म्हणायचं आहे, मी तुमचं असं काही कॉन्ट्रॅक्ट बनवेन की काही महिन्यानंतर जेव्हा तुम्हा दोघांचा घटस्फोट होईल तेव्हा या कॉन्ट्रॅक्टमधून तुमचं सगळं फ्युचर सुरक्षित होईल. खूप मोठी संधी तुमच्याकडे चालून आली आहे, याचं तुम्ही सोनं करून घेतलं पाहिजे, मयंक म्हणाला. माया आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. त्याच्या या वाक्यावर काय बोलावं हे तिला कळत नव्हतं. मी काय म्हणत आहे कळतंय ना तुम्हाला? माया गोंधळून गेली आहे हे त्याच्या लक्षात आलं. तुम्ही मागाल तितकी रक्कम आणि तुम्ही ठेवाल त्या कंडिशन्स मान्य होतील, मयंक आणखी जास्ती स्पष्टीकरण देत म्हणाला. तो काय म्हणत आहे हे मायाच्या चांगलंच लक्षात आलं. पण लाईफस्टाईल इंडस्ट्रीजचा ब्रँड ॲम्बॅसेडर बनावं की नाही याचा विचार करताना त्यातून तिला काय फायदा होईल याचा तिने विचार देखील केला नव्हता. ती केवळ मीत, राजाध्यक्ष परिवार आणि लाईफस्टाईल इंडस्ट्रीज यांचाच विचार करत होती. मयंक, मला वाटलं तुम्ही माणसं ओळखण्यात हुशार आहात, पण मला ओळखण्याच्या बाबतीत मात्र तुम्ही सपशेल फेल गेला आहात असं दिसतंय, माया हसत म्हणाली. मायाच्या या बोलण्याने तो कोड्यात पडला. जरी त्याचा त्याच्या गर्लफ्रेंडसोबत
साखरपुडा झाला असला तरी त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचं ते नातं तोडून मायाचं मीतसोबत कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर तिच्यासोबत लग्न करायची स्वप्न तो पाहत होता. ज्या मायासोबत तो ही सगळी स्वप्न पाहत होता त्या मायाला आपण व्यवस्थित ओळखू शकलो नाही असं तिने का म्हटलं या विचारात तो पडला. मला समजलं नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे ते, मयंकने विचारलं. म्हणजे मिस्टर माथुर, मला असं म्हणायचं आहे की जरी हे लग्न कॉन्ट्रॅक्ट असलं तरी ज्या मायाने कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता मीतसोबत लग्न केलं आहे ती माया आता ब्रँड ॲम्बॅसेडर झाल्यावर त्याच्याकडून कुठल्या रकमेची मागणी करेल असं तुम्हाला कसं काय वाटलं, माया म्हणाली. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की ज्यावेळी मी कॉन्ट्रॅक्टवर साईन केली होती त्यावेळी मी तो कॉन्ट्रॅक्ट वाचला देखील नव्हता. इतका तर माझा मीतवर विश्वास आहे. जरी आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरी, माया बोलत होती. आणि जरी आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे तर मी त्याला माझ्या आयुष्यात सगळ्यात विश्वासू व्यक्ती मानते. तर विचार करा, जर आम्ही खरंच लग्न केलं तर मी त्याच्यावर कुठल्या पातळीवर जाऊन विश्वास ठेवेन, माया ठामपणे म्हणाली. मीतसोबत ती आयुष्य घालवायचा विचार करत आहे हे मयंकला जाणवलं. जेव्हा मीतसोबतचा मॅरेज कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यासाठी तो राज्याध्यक्षांच्या बंगल्यावर गेला होता ती माया आणि आज मीतबद्दल इतका विचार करणारी माया, हा फरक त्याला स्पष्ट जाणवत होता. जर त्याच दिवशी मायाने मीतबद्दल अशा प्रकारची भावना दाखवली असती तर कदाचित त्याने मायासोबत लग्न करायचा विचार देखील केला नसता. हो, मला आठवतंय तुम्ही तुमच्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट देखील वाचलं नव्हतं, मयंक म्हणाला. पण मिसेस राज्याध्यक्ष, मला वाटतं तुम्ही खूप भोळ्या आहात. तुम्ही असा विचार करत राहिलात तर कुणीही तुमचा फायदा घेऊ शकतो. माफ करा पण स्पष्टच बोलतो. तुम्हाला याआधी देखील नात्यामध्ये असा धोका मिळाला आहे. तसं होऊ नये असं मला वाटतं, मयंकने स्पष्टीकरण दिलं. मीतसोबतच्या नात्यातून मायाचं नुकसान होऊ नये किंवा या डीलमधून तिचा फक्त फायदाच व्हावं असं त्याला वाटत होतं. हे ऐकून माया हसली, पण तिच्या चेहऱ्यावरचं भावपूर्ण तेज लपत नव्हतं. तिने काही क्षण विचार केला. मिस्टर माथुर, तुम्हाला माहितीये, हे सगळं फक्त पैशांसाठी नक्कीच नाही. मीतने माझ्या आयुष्याला दिशा दिली आहे. मला आज जो आनंद, जो विश्वास आणि जीवनात स्थैर्य मिळालं आहे ते सगळं त्याच्यामुळेच आहे. पैशांपेक्षा त्याच्याशी असलेल्या या नात्याची आणि त्याच्या समर्पणाची किंमत किती मोठी आहे हे मला ठाऊक आहे, माया म्हणाली. आज मी ज्या ठिकाणी आहे ती प्रत्येक गोष्ट त्याच्यामुळेच आहे. तो माझ्यावर विश्वास दाखवतो, माझ्या कर्तृत्वावर गर्व करतो. मला त्याने लाईफस्टाईल इंडस्ट्रीजचा ब्रँड ॲम्बॅसेडर बनवायचा विचार केला हे खरं तर पैसे मागण्यासारखं नाही, तर उलट त्याने माझ्यावर केलेलं हे एक ऋण आहे जे मी कधीही पैशांमध्ये मोजू शकत नाही. मीतने मला दिलेला सन्मान आणि समर्थन यांची तुलना कोणत्याही पैशाशी कशी करता येईल,
मायाने आपली भावना व्यक्त केली. मयंकने तिचं उत्तर ऐकलं आणि त्याच्या चेहऱ्यावर मायाबद्दल आदर दिसू लागला. माया पैशांपेक्षा माणसांना आणि नात्यांना महत्त्व देत होती हे त्याला जाणवलं. त्याला तिचं समाधान आणि आनंद तिच्या या विचारात दिसत होतं. मिसेस राजाध्यक्ष, तुम्ही खरंच खूप वेगळ्या आहात. आजपर्यंत मी कित्येक लोक पाहिलेत जे पैशासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात किंवा कुठल्याही दृष्टीने पैसे कमावणे हाच त्यांचा हेतू असतो. मयंक म्हणाला, तुमच्या जागी कुणी राहिलं असतं तर त्याने लाईफस्टाईल इंडस्ट्रीजवर आलेली ही वाईट वेळ पाहून त्यांच्याकडून भरपूर पैशांची मागणी केली असती. मयंक बोलत होता. तुम्ही ज्या प्रकारे मीत सोबतच्या नात्याला महत्त्व देत आहात त्यात खरंच खूप मोठा धडा आहे. सगळे म्हणतात की व्यवसायात भावना नसाव्यात, पण तुम्ही मला आज हे दाखवून दिलं आहे की एक चांगलं मन आणि योग्य मूल्य ही व्यवसायात पैशापेक्षा जास्ती महत्त्वाची आहेत. मयंकच्या प्रत्येक शब्दातून मायासाठीचा आदर बाहेर पडत होता. मीतने माझ्यासाठी जे केलं आहे त्याच्या बदल्यात मी काही मागणं म्हणजे त्याच्यावरचा विश्वास तोडल्यासारखा होईल. मी त्याचे कितीही आभार मानले तरी त्याने दिलेली संधी आणि साथ यांचं ऋण मी कधीही फेडू शकत नाही. मायाने हलकं हसत उत्तर दिलं. मिसेस राजाध्यक्ष, तुमचा दृष्टिकोन खूपच वेगळा आणि प्रेरणादायी आहे. आजकाल लोक व्यवसाय आणि पैशांमध्ये इतके गुंतून जातात की नाती विसरतात, पण तुम्ही पैशांपेक्षा नात्यांवर आणि माणुसकीवर विश्वास ठेवलात. सर्वांच्या आयुष्यात काही माणसं अशी असतात ज्यांच्यामुळे आपण घडतो. मी त्यापैकी एक आहे आणि आज मी त्याच्या विश्वासाचं ऋण फेडत आहे. मायाने नम्रतेने उत्तर दिलं. आणि तुम्ही मला आज आयुष्याचा जो एक मोठा धडा शिकवला आहे त्यामुळे कदाचित माझं आयुष्य देखील तुमच्या या धड्याने घडेल. मयंक मनातल्या मनात म्हणाला. मिसेस राजाध्यक्ष, आत्ता मला खात्री पटली की मिस्टर राज्याध्यक्षांनी तुम्हाला ब्रँड ॲम्बॅसेडर बनवण्याचा निर्णय का घेतला आहे ते. कदाचित लाईफस्टाईल इंडस्ट्रीजला लाभलेल्या सगळ्यात मौल्यवान ब्रँड ॲम्बॅसेडर तुम्ही आहात. मयंकने त्याच्या भावना व्यक्त केल्या. त्याने तिच्या कर्तृत्वाला आणि नात्यांच्या महत्त्वाला मनापासून सलाम केला आणि त्या क्षणाला खऱ्या अर्थाने माणुसकी आणि कृतज्ञतेचं दर्शन झालं. पैसा महत्त्वाचा असला तरी माणसाचं प्रेम, आदर आणि समर्थन यापेक्षा काहीच मोलाचं नाही हे मायाने मयंकला दाखवून दिलं. त्यानंतर काही वेळ त्याने मायाला ब्रँड ॲम्बॅसेडरबद्दलच्या काही लीगल गोष्टींबद्दल माहिती दिली. हुशार आहे हा, पण जरा आगाऊ आहे, माया मनातल्या मनात म्हणाली. मयंकने दिलेल्या माहितीबद्दल तिने त्याचे आभार मानले. मयंक केबिनमधून निघून गेल्यानंतर माया परत तिच्या लॅपटॉपमध्ये घुसली. तिने इंटेरियर डिझायनरनी पाठवलेल्या डिझाईन प्रपोजलचा परत अभ्यास करायला सुरुवात केली. त्यावर तिच्या नोट्स तयार केल्या. जिथे तिने त्यात अजून काही बदल करायचे किंवा अजून काही कमी जास्ती करायचं ते व्यवस्थित लिहिलं होतं. त्याचप्रमाणे तिने सिंगापूरमध्ये ज्या नोट्स काढल्या होत्या
त्या परत एकदा पाहून त्यानुसार त्यातलं जे काही तिला आपल्या रेस्टॉरंटमध्ये करायचं आहे ते त्या डिझाईन्समध्ये कुठे आणि कसं ॲड करावं याबद्दल सविस्तर नोट्स त्या डिझाईन्सवर नोंद करून ठेवल्या. मायाने मीटिंगसाठी जाण्यापूर्वी भूमिकाला कॉल करून तिच्या केबिनमध्ये बोलावलं. आत येऊ का? भूमिकाने केबिनचा दरवाजा नॉक करत विचारलं. अगं भूमिका, ये ना, इतकं फॉर्मल नकोस वागू. मी तुला मीटिंगला जाण्याआधी मुद्दाम लवकर बोलावून घेतलं आहे. मी या डिझाईन्स पाहिल्या आहेत आणि त्यावर माझ्या काही नोट्स तयार केल्या आहेत. मी तुला ते सगळं सांगते. तुझे पण काही सजेशन्स असतील तर आपण इथेच आपापसात चर्चा करू शकतो. म्हणजे साईटवर गेलो की डिझायनर्सना आपल्याकडून एक फायनल सजेशन देऊ, माया म्हणाली. त्यानंतर मायाने भूमिकाला तिने काढलेल्या नोट्सबद्दल सविस्तर स्पष्टीकरण दिलं. भूमिका मायाचा तो सखोल अभ्यास पाहून अवाक झाली होती. मायाचं त्या डिझाईन्सवर खोलवर विचार करणं, प्रत्येक गोष्ट बारकाईने लक्षपूर्वक पाहून त्यात तिचे इनपुट्स देणं आणि तिचा तो कामाप्रतीचा प्रामाणिकपणा, हे सगळं पाहून भूमिकाला परत एकदा मायाच्या मनात तिच्या रेस्टॉरंटच्या स्वप्नाबद्दल असलेली तळमळ आणि समर्पण याची प्रचिती आली. मायानी सगळं समजावून सांगितल्यावर भूमिकाला परत एकदा तिचे काही सजेशन्स असतील तर ते सांगण्यासाठी विचारलं. माया, खरं सांगू, तुझे हे प्रामाणिक प्रयत्न आणि एकंदरीतच रेस्टॉरंटच्या कामाप्रतीची तळमळ आणि समर्पण पाहून मला आत्ताच याची खात्री वाटतेय की खूप सुंदर रेस्टॉरंट बनणार आहे. आणि तुझ्या नोट्स इतक्या बारकाईने अभ्यास करून काढलेल्या आहेत की माझ्या बाजूने तरी त्यात काहीच सजेशन्स नाही आहेत. मला ते अगदीच परफेक्ट वाटतंय, भूमिका बोलली. थँक्यू भूमिका. तुझ्या या प्रोत्साहन देणाऱ्या पाठिंब्यामुळे मला पण आता थोडासा कॉन्फिडन्स येतोय की आपल्या रेस्टॉरंटची डिझाईन नक्कीच खूप छान बनेल. चला, निघायचं आपण मीटिंगसाठी, माया म्हणाली. हो, ट्रॅफिकचा एकंदरीत विचार करता आपल्याला आत्ता निघायला हवं, म्हणजे वेळेत पोहोचता येईल. भूमिकानी मायाच्या प्रश्नाला दुजोरा दिला आणि लॅपटॉप आणि बॅग्स घेऊन त्या दोघी रेस्टॉरंट साईटकडे निघाल्या. डिझायनर्सची टीम त्यांच्या आधीच साईटवर पोहोचली होती. त्यांनी हातात काही ड्रॉइंग्स आणि प्लॅन्स असलेल्या फाईल्स घेऊन त्या दोघींचं स्वागत केलं. नमस्कार माया मॅडम आणि भूमिका मॅडम. आम्ही पाठवलेल्या डिझाईन्स कशा वाटल्या? तुमच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. तुमच्या ज्या काही प्रामाणिक प्रतिक्रिया असतील त्या निसंकोच सांगा. तुमच्या कल्पनांना वास्तविक रूप देणं हेच आमचं काम आहे, डिझायनर्सचा टीम लीड म्हणाला. तुमच्या टीमने खरंच खूप छान डिझाईन सजेशन्स पाठवले होते. आम्ही त्या डिझाईन्सचा बारकाईने अभ्यास केला आहे. माझं असं म्हणणं आहे की आपण साधं, सोपं पण स्टायलिश असं काहीतरी करू शकतो. आधुनिक पण पारंपरिक छटा असलेली थीम ठेवूयात, म्हणजे विविध वयोगटातील कस्टमर्सना ते आवडेल, माया विचार करून म्हणाली. हो, मला तुझं म्हणणं पटतंय, भूमिका बोलली. तू म्हणल्यासारखं आपण काहीतरी फ्युजन करू शकतो. आधुनिक डिझाईनला पारंपरिक टच देऊन त्यात थोडं सौंदर्य वाढवता येईल.
भूमिका पुढे म्हणाली. त्यानंतर मायाने तिने काढलेल्या नोट्स एक एक करून व्यवस्थित नीट स्पष्टीकरण देऊन डिझायनर्सच्या टीमला समजावून सांगितल्या. मायाने काढलेल्या त्या नोट्स आणि डिटेलिंग पाहून डिझायनर्सच्या टीमला सुद्धा काम करण्यासाठी एक वेगळाच हुरूप येत होता. त्यांनी रेस्टॉरंटसाठी प्रवेशद्वारापासून ते खिडक्या, लाइटिंग, किचन, डेकोरेशन, फर्निचर, रंगसंगती या सगळ्या गोष्टींवर चर्चा केली. डिस्कशन जसं पुढे जात होतं, माया आणि भूमिका एकामागून एक नवीन कल्पना मांडत होत्या. शेवटी डिझायनर्सच्या टीमने सगळ्या कल्पनांचा सारांश तयार केला. तुम्ही मांडलेल्या कल्पना खरंच खूप युनिक आहेत. तुमचा एवढा अभ्यास आणि प्रत्येक गोष्टीचा एवढा बारकाईने केलेला विचार पाहून मी खरंच खूप इम्प्रेस झालो आहे. तुमच्यासोबत काम करताना आम्हाला पण खूप शिकायला मिळणार आहे हे नक्की. मायाचे ते डिझाईन संबंधित नोट्स आणि एकंदर तिने आणि भूमिकाने दिलेले सजेशन्स ऐकून प्रभावित झालेला डिझायनर्सचा लीड म्हणाला, माझ्या मते आपण ठरवलेली थीम, रंगसंगती, फर्निचर आणि लाइटिंग यामुळे रेस्टॉरंट खूपच आकर्षक आणि आरामदायक होईल. आता मी तुम्ही दिलेल्या सजेशन्सनुसार तुमच्यासाठी एक अंतिम डिझाईन तयार करतो आणि उद्या प्रेझेंट करतो. डिझाईन लीड पुढे बोलला. खूप छान. मला खूप उत्सुकता आहे ते फायनल डिझाईन बघायची. माया आनंदाने म्हणाली. मीटिंगमध्ये बराच वेळ गेला होता. त्यामुळे मीटिंग झाल्यानंतर भूमिका आणि माया ऑफिसला न जाता घरी परत आल्या. त्यांनी घरी बसूनच काम करावं असा विचार केला. रात्रीचे 8 वाजले. मायाचं डिनर बनवून झालं होतं. ती मीतच्या घरी येण्याची वाट पाहत लिव्हिंग रूममध्ये बसली होती. तिच्या पुढे लॅपटॉप होता. सौम्य आवाजात टीव्हीवर बिझनेस न्यूज चालू होत्या. बातम्यांमध्ये अँकर्स अजूनही लाईफस्टाईल इंडस्ट्री कशा प्रकारे कोलमडेल याचंच भाकीत करत होते. पण मायाचं सगळं लक्ष मीतच्या कारच्या आवाजाकडे आणि लिव्हिंग रूमच्या एंट्रन्सकडे होतं. इतक्यात मीतच्या कारचा आवाज तिला आला. माया थोडीशी सावरली. तिने जाणून बुजून लॅपटॉपमध्ये आणखी जास्ती लक्ष केंद्रित केलं, जेणेकरून ती काम करत आहे आणि मीतची वाट पाहत नाही हे त्याला कळेल. मीत लिव्हिंग रूमच्या एंट्रन्समधून आतमध्ये आला. तिने हलकेच मीतकडे पाहिलं. त्याचा चेहरा गंभीर दिसत होता आणि त्याच्या डोळ्यात नेहमीसारखाच थकवा दिसत होता. ऑफिसमधल्या दिवसभराच्या कामाच्या गडबडीतून त्याने माया आणि त्याच्या ब्रँड ॲम्बेसिडरच्या प्रस्तावाबद्दल फार विचार केला नव्हता. पण त्याला मायाचं उत्तर ऐकायची उत्सुकता होती. माया सोफ्यावरून उठून उभी राहिली. मीत तिच्यासमोर येऊन थांबला. मीत, माया सौम्यपणे म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर एक शांत पण खुश हसू होतं. तिच्या चेहऱ्यावरचं ते गोड हास्य पाहून मीतचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. मी विचार केला आहे आणि मी लाईफस्टाईल इंडस्ट्रीची ब्रँड ॲम्बेसेडर होण्याबद्दलचा तुझ्या प्रस्तावाचा स्वीकार करते.
माया आनंदाने म्हणाली. मीतच्या चेहऱ्यावर एक अद्भुत समाधान आणि आनंद उमटला. माया त्याच्या प्रस्तावाला होकार देणार याची त्याला खात्री असली तरी तिच्या तोंडून हे शब्द ऐकताना त्याचे कान तृप्त झाले. त्याने लगेच खिशातून मोबाईल काढला. डन, पब्लिश. त्याने मेसेज टाईप केला आणि सुजयला सेंड केला. काय झालं? तू खुश आहेस ना मीत? मायाने कुतूहलतेने विचारलं. मीतने मान हलवून होकार दिला आणि मायाला मिठी मारली. इतक्यात टीव्हीवर नवीन न्यूज सुरू झाल्या. न्यूज चॅनलवर बातमी झळकली. प्रसिद्ध उद्योजक मीत राजाध्यक्ष यांच्या लाईफस्टाईल इंडस्ट्रीजचा नवा चेहरा माया राजाध्यक्ष. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.